पालक पनीर दम बिर्याणी बनवण्यासाठी एक पालकाची जुडी स्वच्छ धुवून घेतली. गॅसवर कढईत पाणी आणि मीठ घालून उकळून घेतले. त्यात धुतलेला पालक घालून ब्लांच करून घेतला. नंतर थंड पाण्यात 2 ते 3 मिनिटे ठेवून दिला. 2 ते 3 मिनिटांनंतर मिक्सरच्या भांड्यात ब्लांच केलेला पालक, आल्याचा छोटा तुकडा, लसणाच्या 5 ते 6 पाकळ्या आणि एक चिरलेला टोमॅटो घेऊन मिक्सरला याची स्मूथ पेस्ट तयार करून घेतली. अर्धा तास आधी धुवून पाण्यात सोक करण्यासाठी ठेवलेला बासमती तांदूळ त्यातले पाणी काढून घेतले. गॅसवर कुकर ठेवून त्यात 1 ते 1.5 लिटर पाणी उकळवायला ठेवले. त्यात तमालपत्र आणि सर्व खडे मसाले, शहाजिरे, मीठ आणि थोडीशी कोथिंबीर, तूप आणि 1 ते 2 चमचे व्हिनेगर घालून निथळलेला बासमती तांदूळ घातला. 7 ते 8 मिनिटांसाठी शिजवून घेतला. 70 ते 80% शिजवून घेतला. नंतर त्यातले सर्व पाणी काढून चाळणीवर घेऊन वरून थंड पाणी घालून फॅनच्या खाली ताटात पसरून थंड करण्यासाठी ठेवला. इथे प्लेटमध्ये पनीरचे क्यूब्स घेऊन त्यात 2 चमचे दही, मीठ, लाल तिखट, हळद, धनेजिरे पावडर, थोडीशी कोथिंबीर घालून चांगले मिक्स करून मॅरिनेट करण्यासाठी ठेवले आणि एकीकडे पॅनमध्ये तेल तापवण्यासाठी ठेवले. उभे पातळ चिरलेले 2 कांदे घेतले. त्यात 1 चमचा मीठ घालून मीठ कांद्यांना चांगले चोळून घेतले. कांद्यामधले एक्स्ट्राचे पाणी पिळून काढून घेतले आणि गॅस सुरुवातीला हाय हीटवर ठेवून त्यात कांदे फ्राय करण्यासाठी ठेवले. नंतर गॅस स्लो करून थोड्या वेळानंतर कांदे लालसर, तांबूस आणि क्रिस्पी झाल्यावर काढून घेतले. त्याच गरम तेलात मॅरिनेट केलेले पनीर फ्राय करून घेतले आणि एका प्लेटमध्ये काढून साईडला ठेवले. गॅसवर जाड बेस असलेला कुकर ठेवला. त्यात 2 चमचे तेल घालून कढीपत्ता, बारीक चिरलेले 2 कांदे, आलं लसणाची पेस्ट, हिंग, चिरलेली थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी काजूचे तुकडे घालून परतून घेतले. कांदा थोडासा लालसर रंगावर आला की हळद, लाल तिखट, धनेजिऱ्याची पावडर, बेडगी मिरची पावडर घालून चांगले मिसळून नंतर पालकाची प्युरी घालून घेतली. चांगले एकत्रित करून ढवळून घेतले. नंतर पनीरचे फ्राय केलेले क्यूब्स घातले. वरून 2 ते 3 चमचे फ्रेश क्रीम घातली. कसुरी मेथीची पावडर करून ठेवली होती ती 1 चमचा घातली. चांगले ढवळून घेतले आणि अर्धवट शिजून मोकळा केलेला भात त्यावर पसरवून घेतला. नंतर त्यावर केशरचे दूध घालून घेतले. वरून तळलेला कांदा त्यावर पसरवून घेतला. पुन्हा वरून भाताचा लेयर घालून केशर मिल्क आणि पुन्हा तळलेला कांदा घालून पसरवून घेतला. वरून फ्रेश क्रीम आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालून घेतली. कुकरचे झाकण लावून त्याची शिट्टी काढून घेतली आणि 10 मिनिटांसाठी दम देण्यासाठी ठेवून दिली. आता इथे वाटीत दही घेऊन चांगले फेटून स्मूथ करून घेतले. नंतर त्यावर लाल तिखटची फोडणी करून घातली. मीठ घालून मिक्स करून घेतले. आता 10 मिनिटांनंतर कुकरचे झाकण उघडून भात चेक करून घेतला आणि बिर्याणी प्लेटमध्ये काढून घेतली. बिर्याणी मस्त सुटसुटीत आणि एक दाणा मोकळा असा झाला आहे. फ्लेवर आणि टेस्ट इतकी छान होती की पूर्ण किचनमध्ये ह्याचा सुगंध पसरला. इतकी छान बिर्याणी झाली की सर्वांनी खूप आवडीने संपवली. माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका.
आणि मला इंस्टाग्रामवरही फॉलो करा.